शेतकरी मित्रांनो, एकदा ऐकाच. शेतामध्ये नांगराट करायची, ट्रॅक्टर आहे पण डिझेलच मिळत नाही. पीक विमा भरला होता, शेतात नुकसान सुद्धा झालं पण पीक विमा बी मिळत नाही. आता पुढं पावसाचे दिवस जवळ आलेत, खरीपाची पेरणी करायची पण खतही मिळत नाही आणि पंतप्रधान म्हणतात खत कमी वापरा. मेहुणीच्या लग्नाला जायचंय, पंपावर गेलो पण तिथं पेट्रोलला रांगा, पेट्रोलच मिळत नाही. गॅसचं कनेक्शन मोफत मिळालं होतं पण आता गॅसची टाकी नंबर लावून विकतही मिळत नाही. कसं बस त्या अतिवृष्टीतून वाचून शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला पण त्या शेतमालाला भावही मिळत नाही. काल पंतप्रधान म्हणाले सोनं खरेदी करू नका, पण सोनं खरेदी करण्या इतकी त्याची किंमतही कमी राहिली नाही आणि तेवढे पैसेही आमच्याजवळ नाहीत. आणि काल परवा जे पंतप्रधानांचे रोड शो झाले, त्या रोड शो मध्ये गाड्या काय पाण्यावर चालत होत्या का? मग पंतप्रधान म्हणाले पेट्रोलची बचत करा, रासायनिक खताची बचत करा, डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका. मग त्या रोड शो मध्ये 50-50 गाड्या कशाच्या होत्या? हेच का छेदीन?